भंडारा जिल्ह्याच्या मच्छेरा गावातील रहिवासी असलेल्या योगेश्वर नान्हे यांच्या डोक्यावरील छत शेवटची घटका मोजत असून घरात 18-20 दारिद्र्य व पत्नी गर्भवती आहे। त्यामुळे योगेश्वर त्यांच्या 2 वेळच्या जेवणाची सोय होईना। अशात देवदूत म्हणून माजी पंचायत समिती सभापती व पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपत योगेशला मदत करत आहेत। तुमसर तालुक्यातील मच्छेरा गावातील रहिवासी असलेल्या योगेश्वर नान्हे वय 24 वर्ष आहे। त्याचे आईवडील 4 वर्षांपूर्वी स्वर्गवासी झाले। त्यामुळे योगेश्वर एकटाच असल्याने काही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नागरिकांनी त्याचे लग्न लावून दिले। त्याचे 2 हात झाले, पण नियतीलाही ते मान्य नव्हतं। लग्नाच्या 1 वर्षातच त्याला अपंगत्व आलं। घरी कमावणारा पती अपंगत्व आलं, त्यामुळे घरात 18-20 दारिद्र्य होतं। त्यामुळे पत्नीने सर्व जबाबदारी सांभाळली। घर पडक्या अवस्थेत असून कधीही कोसळू शकतोय। या तुटक्या फुटक्या घरात दोन्ही वास्तव्य करीत आहेत, पण अद्यापही त्यांना घरकुल मिळालं नाही। अनेकदा ग्रामपंचायतीच्या पायऱ्या चढला, पण काहीही फायदा झाला नाही। तर दुसरीकडे घराचा गाडा चालवणारी पत्नी देखील गर्भवती आहे। त्यामुळे आता त्याच्या 2 वेळच्या जेवणाचीही सोय होईना। तुझं नाव सांग मित्रा। योगेश्वर नान्हे। काय सांगशील, तुझे आई वडील कधी मला पण काय सध्याची परिस्थिती आहे? परिस्थिती गंभीर आहे। आता 8 म्हणतो आपला 4-5 वर्ष झाले मरण पावले। आई वडील नाही, पैसे वगैरे नाही मिळत। घर वगैरे पुरा पडला आहे आणि निराधारीच्या फॉर्मवर भरलं होतं, तो बी व्हायला मंजूर वगैरे नाही झाला। मला शासनाला मदत करायला पाहिजे। सामाजिक बांधिलकी जपणारे व माजी पंचायत समिती सभापती कलाम शेख हे दिवाळीपासून कसा तरी योगेश्वरला मदत करत आहेत। त्यांची समाज भावना पाहून सिहोरा येथील ठाणेदार यांनी सुद्धा योगेश्वर याच्या घरी भेट देत त्याला आर्थिक मदत केली आहे। तर निराधार योगेश्वरला शासनाकडून घरकुल व अपंगत्व निराधार योजनेचा लाभ मिळावा यासाठी कलाम शेख हे धडपड करीत आहेत। आता त्यांच्या प्रयत्नाने अनेक लोक या निराधार जोडप्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहेत, हे मात्र विशेष। अचानक तो मला रस्त्यात भेटला आणि त्यांनी मला संजय गांधीचा फॉर्म भरलो, पण अजूनपर्यंत माझा फॉर्म मंजूर झाला नाही आणि मला आर्थिक मदत मिळत नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं आणि सगळं कागदपत्र त्या हातात होतं। मी पाहून त्याला अचंब झालो की हा एवढा तरुण माणूस कसा अपंग झाला। पण त्यांनी सगळी जी व्यवस्था सांगितली, कारण लहान असताना वडील गेला, आता तरुणपणात आला, आई गेली कॅन्सरने आणि तो त्याचा मागच्याच वर्षी लग्न झाला। आम्हीच त्याचं लग्न लावून दिलं होतं आणि ते अचानक त्याला सायटिका किंवा काहीतरी कुठला आजार झालं, तर दोन्ही पायाने म्हणजे अपंग झाला। अशा दुर्दैवी अवस्था मी जेव्हा त्याची पाहिली दिवाळीच्या समोर, मग मला अतिशय वेदना झाल्या की म्हटलं भगवान कुणाला त्रास देतो तर इतका त्रास देतो का, दुःख देतो तर इतका दुःख देतो का। आणि म्हणून मी सोशल मीडियावर या जो योगेश्वर नान्हे आहे त्याचं मी सोशल मीडियावर काही असं माझं एक विचार मांडली। त्यांना अनेक लोक मला भेटले, काही लोकांनी, काही अधिकारी होते, काही सामाजिक कार्यकर्ते होते, काही लोकांनी त्याला मदत केली आणि मी पण आता त्याचं घर ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्याला तुम्हाला माहिती आहे की त्याचं घर राहिलं म्हणजे त्याला 4 भिंती सुद्धा नाहीत। त्याच्या आई हिसकून घेतलं, वडील हिसकून घेतलं, त्याला अपंगत्व दिलं ईश्वराने, पण त्याला ढंगाने म्हणजे जो आपल्या घरी आपल्या पत्नीसोबत राहू शकते याचं घर सुद्धा त्याला नाही। मी ग्रामपंचायतला बाबू आणि बीडीओ साहेबांना बोललो तर त्याचं नाव सुद्धा नाही घरकुल यादींमध्ये। आणि अशा परिस्थितीमध्ये तो जीव मुठीत घेऊन तो तिथं 4 भिंती नसलेल्या घरात राहतो। त्याच्या भिंती कधी पडतील ना, कधी त्याच्यावर म्हणजे पुन्हा मरायची पाळी येईल हे तुम्ही स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहू शकतात। म्हणून मी बीडीओ साहेबांना सांगितलं की कुठल्या योजनेअंतर्गत त्याला जर आपल्याला लाभ देता येईल तर अशा अपंग आणि अनाथ मुलाला जर त्यांनी लाभ दिलं आणि त्याची पत्नी सुद्धा गरोदर आहे, ती 5 महिन्याची गरोदर आहे, तिचा कमवता कोणी नाही, अशा परिस्थितीमध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून मी अनेक माझे मित्रमंडळी आहेत, काही अधिकारी आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या मदतीनं ह्याला कसा आपल्याला आधार देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न त्यांना करत आहोत। हा जो योगेश्वर नान्हे मुलगा आहे तर हा पायाने अपंग आहे। याचे आई वडील मरण पावलेले आहेत आणि पत्नी त्याची गर्भवती आहे। त्याच्या घरी कमावणारं कोणी नाही आहे आणि त्याचं घर वगैरे जे आहे तर ते अतिशय म्हणजे जर्जर अवस्थेत आहे। तर मला अशी माहिती मिळाली तर त्याच्यावरून मी आमचे सहकारी वगैरे यांच्यासोबत इथे आलेलो आहे आणि माझ्या परीने जे काही मला मदत करता आली तर ती मदत त्याला केलेली आहे। आणि आता त्याचं घरकुल वगैरे जे काही त्याला मिळवून देण्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याला दर महिन्याला जे काही त्याला खर्च वगैरे लागतो तर तो आम्ही आमच्या परीने पोलीस विभागाच्या
सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही त्याला एक मदत करणार आहे दर महिन्याला. तर त्याला लवकरच त्याचं घर हो अशी माझी इच्छा आहे.